देवा काळजी रे। सीसीआय सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आपल्या कानावर आलेला शब्द म्हणजे सीसीआय। आज प्रत्येक शेतकरी एकमेकांना विचारतोय की सीसीआय चालू आहे की सीसीआय बंद आहे। माझं स्वतःचं एखादं व्यक्तिगत जर म्हणायला गेलं तर सीसीआय म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणारी संस्था की शेतकऱ्यांना गुंतागुंतीत अडकवण्याची एक गोष्ट आहे। मित्रांनो, माझा शेतकरी राजा स्वतःचा रक्ताचा हाडाचा काळा करून ज्या ठिकाणी राब राबून स्वतःच्या अंगाकडे न पाहता, स्वतःच्या कष्टाकडे न पाहता, ज्या ठिकाणी एखाद्या छोट्याशा रोपापासून एखादं झाड बनवण्याचा प्रयत्न करतो आणि जसं दिवाळीमध्ये ज्या ठिकाणी हातात आलेला घास, तोंडाशी आलेला घास ज्या ठिकाणी शेतकरी पाण्याच्या ओघामध्ये वाहत जाताना पाहत होता आणि जेमतेम थोडंफार काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापसाचा माल काय आला आणि ज्या ठिकाणी शेतकरी जो माल विकून त्याचा पोराबाळांच्या ज्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी 2 पैसे त्याच्या हातात येणार होता आणि आता नवीन एक गोष्ट अंमलात आली तर ती म्हणजे सीसीआय। सीसीआय म्हणजे काय की निम्मे जर म्हणायला गेलं तर 90% शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी राजाला सीसीआय म्हणजे काय ते सुद्धा माहिती नाही आणि आज सीसीआयच्या गोष्टींमध्ये गुंततोय माझा शेतकरी राजा। अरे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की हा महाराष्ट्र म्हणजे माझ्या बळीराजाचा आहे, हा महाराष्ट्र म्हणजे कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये फक्त काही गोष्टींमुळे आणि काही गोष्टींच्या न समजल्यामुळे, शेतकऱ्याला हमी भाव न मिळाल्यामुळे आणि शेतात आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात कापूस आहे पण त्याला विकता येत नाही, त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीआय। असं म्हटलं जातं की सीसीआय म्हणजे हे कापूस खरेदी करणारी शेतकऱ्यांसाठी लढणारी एक संस्था आहे। पण त्या सीसीआय मुळे आज प्रत्येक शेतकऱ्याला कोणाचं मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे, कोणाला ज्या ठिकाणी आजारपणासाठी पैसा लागणार आहे, व्याजाने पैसा काढलेला आहे माझ्या शेतकरी राजाने आणि घरात कापसाचा माल असून देखील सुद्धा जर त्याला बाजारात विकता येत नसेल तर माझ्या शेतकरी राजाने करावं तरी काय आणि माझ्या शेतकरी राजाने बघावं तरी कोणाकडे आणि कुठल्या अँगलने आणि कुठल्या तत्वाने आपण म्हणतो की हा देश बळीराजाचा देश आहे आणि आपण कोणत्या प्रकारे म्हणू शकतो की हा कृषी प्रधान माझा महाराष्ट्र आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या हिताच्या गोष्टी करा। तुम्ही म्हणतात ना अरे कर्जमाफी, आणि माझ्या शेतकरी राजाला कर्जमाफीची गरज नाहीये। माझ्या शेतकरी राजाला त्याने पिकवलेल्या मालाला हमी भाव द्या। सर्व महाराष्ट्राला, सर्व जगाला पोहोचण्याची ताकद माझ्या शेतकरी राजामध्ये आहे आणि फक्त माझ्या राजाचं आज जे घरामध्ये पांढरं सोनं आहे त्या पांढऱ्या सोन्याला एक हमी भाव द्या, जेणेकरून ज्या ठिकाणी त्याला जगण्यासाठी एक नवीन प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद।